एकदम प्रामाणिकपणे सांगतोय की सध्या क्लायमेट चेंज शिवाय मानवतेसमोर दुसरा कोणताही मोठा मुद्दा नाहीये. जगात जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स चालू आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी वारंवारता 3 पटीने वाढली आहे आणि ती 5 पटीने वाढण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आणि ती वाढलेली ऊर्जा आपल्यावरच अनेक प्रकारे कोसळणार आहे. पाऊस सुरू झाला तर तो थांबणारच नाही. त्या ऊर्जेमुळे वादळे आली तर ती इतकी तीव्र असतील की बहुमजली इमारती कोसळतील. आपण पैशांबद्दल बोलतो, पण क्लायमेट चेंजचा GDP वर किती ट्रिलियन डॉलरचा परिणाम होत आहे हे तुम्हाला सांगितलं देखील जात नाही. GDPच्या नावाखाली तुम्ही क्लायमेट बर्बाद करून टाकलं. आता क्लायमेट तुमच्या GDPचा नाश करेल. तुम्ही योग आणि भोग दोन्हीकडून मारले गेलात. क्लायमेट चेंजमुळे आरोग्य सेवांवर किती खर्च येणार आहे हे आपल्याला सांगितलंही जात नाही. पण जरी सांगितलं नाही तरी आपण काय अडाणी आहोत का? आपल्याला गुगल सुद्धा करता येत नाही का? ही आकडेवारी खूप स्पष्ट आहे, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. आणि तुम्ही आपल्या मुलांसाठी हे जग सोडून जाणार आहात का? ते तुम्हाला उत्तर मागतील. आणि आपण जगातील प्रत्येक मुलाप्रती जबाबदार आहोत. त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला हवं.